एच आणि एव्हरीमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे व्हिज्युअलायझेशन. जेव्हा मी एच म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक विद्यार्थी वेगळा दिसतो, पण जेव्हा एव्हरी म्हणते तेव्हा मला संपूर्ण ग्रुप एकत्र दिसतो. रूल ऑफ 2. जर दोनच वस्तू असतील तर फक्त इच वापरता येतं. इच ऑफ माय हँड्स. तिथे एव्हरी वापरणं चुकीचं आहे. ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज. एव्हरीचा वापर एव्हरी टाईम किंवा एव्हरी सिंगल डे अशा अर्थाने जास्त होतो. आयदर वर्सेस नायदर. द सिलेक्शन रूल. आता आयदर और नायदरकडे वळायचे. स्पर्धा परीक्षेत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर प्रश्न येतोच येतो. ट्रिक सांगते. जर वाक्यात आयदर और असेल तर जे दुसरं सब्जेक्ट आहे त्यानुसार क्रियापद ठरवायचे. एक्झाम्पल, आयदर द टीचर और द स्टुडंट्स आर कमिंग. इथे स्टुडंट्स अनेक वचन आहे म्हणून आर वापरले आहे. मुख्य नियम पहा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं स्पेशल आहे. ईच ऑफ प्लस प्लुरल, प्लुरल नाउन प्लस सिंग्युलर वर्ब. ईच ऑफ द बुक्स इज इंटरेस्टिंग. एव्हरी प्लस सिंग्युलर नाउन. एव्हरी स्टुडंट्स हॅज अ पेन. एव्हरी स्टुडंट्स म्हणजे चुकीचे आहे. प्रोनाउन रूल. या सर्वांसाठी ही किंवा हीच वापरलं जातं. दे नाही. पोझिशन ऑफ ईच. ईच हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटीही येऊ शकतो. वी ईच हॅव अ कार. नायदर इज इक्वल टू नॉट आयदर. ओके. निगेटिव्ह वाक्यात ॲल्सो न वापरता नायदरचा वापर कसा. सेशन डॅश डॅश ऑफ द टू पाथ्स लीड्स टू द स्टेशन. ऑप्शन ईच और एव्हरी. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. नायदर द प्रिन्सिपल नॉर द टीचर्स डॅश डॅश प्रेझेंट वाज एव्हर. आय एन्जॉय डॅश डॅश मिनिट ऑफ माय वर्क ईच एव्हरी. यू कॅन टेक डॅश डॅश ऑफ these two pens either or neither. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. इंग्लिश बोलताना किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पेपर सोडवताना आपण अनेकदा गोंधळतो की इच कधी वापरायचं आणि एव्हरी कधी, किंवा आयदर आणि नायदरमध्ये नक्की फरक आहे. आज या लेक्चरमध्ये आपण हे चारही शब्द सोप्या भाषेत आणि उदाहरणासहित समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इच वर्सेस एव्हरी. सर्वात आधी बघूया इच आणि एव्हरी. दोघांचाही अर्थ प्रत्येक असाच होतो, पण वापरामध्ये मोठा फरक आहे. प्रत्येक स्वतंत्रपणे. जेव्हा एका ग्रुपमधील व्यक्तीकडे स्वतंत्रपणे इंडिव्हिज्युअली बघतो तेव्हा हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीसाठी वापरलं जातं. ईच स्टुडंट गॉट अ प्राइज. प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस मिळाले. एव्हरी मीन्स प्रत्येक समूहाने. जेव्हा आपण संपूर्ण ग्रुपला एक संच ॲज अ ग्रुप म्हणून बघतो, हे नेहमी तीनपेक्षा जास्त व्यक्तींसाठी वापरले जाते. एव्हरी स्टुडंट मस्ट अटेंड द क्लास. प्रत्येक विद्यार्थ्याने क्लासला उपस्थित राहिलेच पाहिजे. इथे आपण पूर्ण बॅचला उद्देशून बोलतोय. ईच नंतर ऑफ येऊ शकतो. ईच ऑफ द स्टुडंट्स. पण एव्हरी नंतर लगेच ऑफ येत नाही. आयदर वर्सेस नायदर. वळूया अशा शब्दांकडे जे नेहमी दोनच गोष्टींसाठी वापरले जातं. आयदर मीन्स दोनपैकी एक, दोन पर्यायांपैकी कोणताही एक. यू कॅन टेक आयदर बस. तू दोन्हीपैकी कोणतीही एक बस पकडू शकतेस. आयदर सोबत नेहमी ऑर वापरतात. दोनपैकी एकही नाही म्हणजे नायदर. निगेटिव्ह. दोन पर्यायापैकी एकही नाही. नायदर ॲन्सर इज करेक्ट. दोन्हीपैकी एकही उत्तर बरोबर नाही आहे. नायदर सोबत नेहमी नॉर वापरतात. कॉमन रूल्स फॉर एक्झाम्स. स्पर्धा परीक्षेसाठी एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा. या चारही शब्दानंतर येणारं वर्ब हे नेहमी सिंग्युलर म्हणजेच एकवचनी असतं. ईच ऑफ द बॉयज आर हॅपी हे रॉंग ॲन्सर आहे.
बरोबर कोणता आहे तर ईच ऑफ द बॉयज इज हॅपी. तर विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा ईच वैयक्तिक इंडिव्हिज्युअल, एव्हरी सामूहिक ग्रुपचे, आयदर दोनपैकी एक, नायदर दोनपैकी एकही नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक शिकायला आवडेल हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा.